नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण साऊंड या चॅप्टरची सुरुवात केली होती आणि आपण त्यामध्ये बेसिक प्रॉपर्टीज चॅप्टरच्या बघितल्या होत्या. चॅप्टरच्या नाही, वेव्हच्या बेसिक प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, ज्या सगळ्या टाईपच्या वेव्हसाठी फॉलो होतात. तर या चॅप्टरमध्ये आज आपण ट्रान्सव्हर्स वेव्हचा डिफरन्स बघणार आहोत. ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल वेव्हचं कंपॅरिझन करणार आहोत. तर मग ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय आहे? तर आपण जर आठवत असेल तर मेकॅनिकल वेव्हचे दोन टाईप बघितले होते. मेकॅनिकल वेव्स पहिले तर आपल्याला माहित पाहिजेत. तर मेकॅनिकल वेव्स काय? अशा वेव्स ज्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज पडते. तर मग आता या ट्रान्सव्हर्स वेव्ह अशा या आपल्या मेकॅनिकल वेव्हचा एक टाईप आहे आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह हा पण मेकॅनिकल वेव्हचा एक टाईप आहे. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह त्यांच्या नावामध्ये त्यांचे डेफिनेशन आपल्याला इथे मिळून जाईल. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह ज्या असतात त्या आपल्याला अशा अप अँड डाऊन टाईप ऑफ वेव्ह ज्या दिसतात त्यांना आपण मोस्टली ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. मग ट्रान्सव्हर्स वेव्हचा अर्थ काय? की यामध्ये मीडियमचे पार्टिकल, तर कन्सिडर करा की हे जे आहे हे आपलं पाणी आहे. सुरुवातीला पाणी जे आहे ते हॉरिझॉन्टल लाईन एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असं काहीतरी होतं. पण ज्यावेळेस तुम्ही इकडे दगड वगैरे टाकला तर काय होतं, त्या दगडामुळं या पाण्याला एनर्जी मिळते आणि ती एनर्जी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास होते आणि मग ती कशाच्या फॉर्म मध्ये जाते? वेव्हच्या फॉर्म मध्ये. मग ही वेव्ह जाताना काय करते? मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल या ज्या पार्टिकल आहे, वॉटर आहे, तिला वॉटरला ऑसिलेट करत जाते. मग ऑसिलेशन होतं तर त्याच्या ऑसिलेशनच्या टाईपवर आपल्याला हे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह असे टाईप मिळतात. मग ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय होतं, तर वेव्ह आपली चालली आता आपल्या राईट डिरेक्शनला आणि पार्टिकल ऑसिलेट कसे करतात? तर हे जर तुम्ही एक पार्टिकल कन्सिडर केला, एक पार्टिकल किंवा मॉलिक्यूल ऑफ द वॉटर, तर हा मॉलिक्यूल मध्ये काय होतंय? तर हा मॉलिक्यूल वरती जातोय, मग परत मीन पोझिशनला येतो, परत डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय, एक्स्ट्रीमला, परत मीनला. आणि असंच ते पुढच्या पार्टिकलला तो पास करतो. हे ऑसिलेशन, हा व्हायब्रेट करायला लागला की हे व्हायब्रेशन तो पुढच्या मॉलिक्यूलला पास करणार, मग पुढच्या मॉलिक्यूलला, मग पुढच्या मॉलिक्यूलला. पण या मॉलिक्यूल्सचं ऑसिलेशन जर बघितलं, व्हायब्रेशन जर बघितलं, तर वेव्ह आपली हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये चालली आणि ऑसिलेशन परपॅन्डिक्युलर आहेत. ऑसिलेशन परपॅन्डिक्युलर आहे टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. तर अशा टाईपच्या ज्या वेव्ह असतात त्यांना आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. पाण्यावरची वेव्ह असेल, तुमची स्ट्रिंग जर तुम्ही घेतली तर त्या जिम मधल्या वगैरे स्ट्रिंग असतात त्यामध्ये पण ऑसिलेशन अशा टाईपचे होतात. तर मग हे सगळे जे काही ऑसिलेशन होतात यांना ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतात. तर मग काय वेव्ह डेफिनेशन आपली बनते? द वेव्ह इन विच द पार्टिकल ऑफ मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन परपॅन्डिक्युलर. कोण व्हायब्रेट करताय? पार्टिकल्स ऑफ द मीडियम. कसे व्हायब्रेट करतायत? डायरेक्शन परपॅन्डिक्युलर. कोणाला डायरेक्शन परपॅन्डिक्युलर आहे? टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. वेव्हची प्रपोगेशन म्हणजे वेव्ह ज्या डायरेक्शन मध्ये चालली आहे त्या डायरेक्शनला हे सगळं परपॅन्डिक्युलर आहे. म्हणून या टाईपच्या वेव्हना आपण काय म्हणतो? ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतो. मग आता दुसरी इथे वेव्ह ती असते आपली लॉंगिट्युडिनल वेव्ह किंवा लॉन्जिट्युडिनल असा वर्ड पण तुम्ही ऐकला असेल. तर मग या लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये काय होतं की आपले समजा वेव्ह एअरचे पार्टिकल आपण कन्सिडर करू की नॉर्मली ज्यावेळेस आपण काही साऊंड नाही, एकदम शांती आहे, त्यावेळेस हे सगळे पार्टिकल्स जे आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत असं आपण बघतो. म्हणजे की दिसत नाहीयेत पार्टिकल पण ते ऍक्च्युली काय असतात? एकदम व्यवस्थित डिस्ट्रीब्युटेड असतात. पण ज्या वेळेस साऊंड पास होतो, मे बी तुम्ही पाहिलं असेल, तुमचं जे ट्युनिंग फोर्क जर पाहिलं असेल तर ट्युनिंग फोर्कच्या व्हायब्रेशनमुळे काय होणार आहे? येथे याचे दोन आर्म आहे, तुम्ही याला प्रॅक्टिकल रूम मध्ये तुम्हाला बघता येईल. तर याचे जे दोन आर्म आहे ते काय करतात? व्हायब्रेट अशा डिरेक्शन मध्ये करायला लागतात. मग त्याच्या व्हायब्रेशनमुळे काय होतं? हे जे पार्टिकल्स आहेत, मीडियमचे पार्टिकल, हे होतात डिस्टर्ब. आणि ते डिस्टर्ब होतात तर मग ते ऑसिलेट कसे करतात? तर मी काय करते, याच्यातल्या या कॉलम मध्ये जे सगळे वेव्स आहे, मॉलिक्यूल आहे, त्यांना लाईननं रिप्रेझेंट करते, इकडच्या लाईननं रिप्रेझेंट करते, अशा लाईननं आपण रिप्रेझेंट केलं. तर ज्यावेळेस ट्रान्सव्हर्स वेव्ह सॉरी लॉंगिट्युडिनल वेव्ह पास होते त्यावेळेस यामध्ये काय होतं की काही ठिकाणी हे पार्टिकल्स खूप क्लोज येतात, काही ठिकाणी ते एकमेकांपासून दूर जातात, परत ते खूप क्लोज येतात, परत ते खूप दूर जातात. आणि अशा टाईप मध्ये तुम्हाला एक बदल दिसायला लागतो. मीडियम मध्ये दिसत नाही ऍक्च्युली, पण तुम्ही
हे एक्सपेरिमेंट जर तुम्ही केला कुठे तर ते दिसून येतं. तर काय होतं की पार्टिकल्स कम क्लोजर, इथे ते कॉम्प्रेस झालेत, आपण एअर कॉम्प्रेस करतो तसं कॉम्प्रेस केलेत तिथे पार्टिकल मीडियमचे. ठीक आहे. आणि या ठिकाणी ते रेअर फॅक्ट झाले, तर रेअर फॅक्ट झालेत म्हणजे एकमेकांपासून दूर गेले. तर अल्टरनेट आपण यांना कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन असं म्हणतो. मग कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन मध्ये ज्यावेळेस पार्टिकल असे पास होतात, एनर्जी ऍक्च्युअली पास होते, पार्टिकल आपल्या मेन पोझिशनला व्हायब्रेट करतात. मग व्हायब्रेट कसे, हॉरिझॉन्टल व्हायब्रेट करतात आणि वेव्ह कशी चालली आहे, त्याच डिरेक्शन मध्ये पुढे चालली आहे. म्हणून बघा डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह कुठं आहे, जर आपण कन्सिडर केलं एक्स डिरेक्शन मध्ये आहे, तर पार्टिकल पण एक्स डिरेक्शनच्या अलॉंगच व्हायब्रेट करतात, असे असे व्हायब्रेट करतात ते. आणि त्यामुळे या टाईपच्या वेव्हला आपण अलॉंग द लाईन व्हायब्रेट करणारे म्हणून लॉंगिट्युडिनल वेव्ह असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर मग काय येईल की ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये पार्टिकल परपॅन्डिक्युलर व्हायब्रेट करत होते. कोणाचे पार्टिकल आहेत अगेन, मीडियमचेच पार्टिकल्स आहेत. अ वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ मीडियम आहेत, कसे व्हायब्रेट करतायत, डायरेक्शन पॅरलल, कशाला पॅरलल आहे डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्हला. आणि म्हणून यांना आपण लॉंगिट्युडिनल वेव्ह असं म्हणतो, अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. ठीक आहे. तर होपफुली तुम्हाला या दोन्हींमधला बेसिक डिफरन्स कळाला असेल. तर मग या बेसिक डिफरन्स मध्ये तुम्ही डेफिनेशन एक्झाम मध्ये लिहू शकता. त्यानंतर येतो मीडियम व्हायब्रेट, द मीडियम इज डिवायडेड इनटू अल्टरनेट क्रस्ट अँड ट्रफ. तर मग ट्रान्सव्हर्स वेव्ह जर तुम्हाला आठवत असेल, तर ट्रान्सव्हर्स वेव्ह कशी दिसत होती, तर ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये पार्टिकल्स जे आहेत ते आपल्या पाण्यावरच्या वेव्ह सारखे पास होतात. तर ते काय करतात, हा जो अप्पर पार्ट आहे याला क्रस्ट म्हणलं जातं आणि लोअर पार्ट आहे त्याला ट्रफ म्हणलं जातं. मग आता हे क्रस्ट कुठे फॉर्म होणार आहे, कुठे ट्रफ फॉर्म होणार आहे, आणि इट विल गो ऑन, म्हणजे की सेम तसंच फॉर्म होत जाईल. आता मग हे काय सांगताय की तुमची जी मीडियम आहे त्याच्यामध्ये काही पार्ट ट्रफ बनलाय, काही पार्ट क्रस्ट बनलाय, वरचा पार्ट हा क्रस्ट असणार आहे आणि हा खालचा पार्ट ट्रफ असणार आहे. तर अल्टरनेट क्रस्ट आणि ट्रफ मध्ये तुमची मीडियम डिव्हाइड होते ज्यावेळेस ट्रान्सव्हर्स वेव्ह पास होते. लॉंगिट्युडिनल वेव्हला काय होईल, तर ती काय करते, डिव्हाइड करते कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन मध्ये. म्हणजे इथे तुमचं कॉम्प्रेशन झालेलं आहे, इकडे रेअरफॅक्शन झालंय. अल्टरनेट कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन मध्ये आपल्याला मीडियम डिवायडेड मिळते. त्यानंतर नेक्स्ट आहे वेन इट ऍडव्हान्सेस म्हणजे पुढे जाते. थ्रू द मीडियम देर इज नो चेंज इन प्रेशर अँड डेन्सिटी ॲट एनी पॉइंट ऑफ मीडियम. म्हणजे त्याच्या प्रेशर आणि डेन्सिटी, आता ह्याच्यावेळेस ट्रान्सव्हर्स वेव्ह पास होते कुठेही, म्हणजे इथं क्रस्ट जरी तयार झालाय किंवा ट्रफ जरी तयार झालाय, कुठेही मीडियमची जी डेन्सिटी आहे ती चेंज होत नाही आणि मीडियमचं प्रेशरही चेंज होत नाही. पण ज्यावेळेस आपली लॉंगिट्युडिनल वेव्ह जाते, आपण म्हणतो असं तर कॉम्प्रेशन झालंय म्हणजे मीडियमच्या पार्टिकलला काय केलेलं आहे, दोन्ही साईडनं असं प्रेशराईज केल्यासारखं ते खूप क्लोज आलेत आणि त्यामुळे काय झालं, इकडे प्रेशर पण वाढलं आणि डेन्सिटी पण वाढली. आणि त्याच्या कॉन्ट्राडिक्टरी या पार्ट मध्ये काय झालंय की पार्टिकल जे आहेत ते दुसऱ्यांपासून दूर गेलेत आणि त्यामुळे इथे डेन्सिटी आणि प्रेशर कमी होतं. तर मग लॉंगिट्युडिनल वेव्ह ज्यावेळेस पास होते ती काय करते, डेन्सिटी आणि प्रेशर जे आहे ते चेंज करते मीडियमचं. ठीक आहे. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे, होपफुली तुम्हाला कळाला असेल. नेक्स्ट जो त्यांच्यामधला डिफरन्स आहे, द ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स अँड ऑन द सरफेस ऑफ लिक्विड ओनली. ओनली म्हणजे की ही पाण्याच्या आतमध्ये, म्हणजे आता पाणी जर आपण कन्सिडर, ही पाण्याच्या वरून चालली आहे वेव, की पाणी असं व्हायब्रेट करतंय, पण ती पाण्याच्या आतमध्ये अशी पास होत नाही. ट्रान्सव्हर्स वेव्ह कधीही पाण्याच्या आतमध्ये ट्रॅव्हल करत नाही. आयदर तुम्ही स्ट्रिंग कन्सिडर करा, स्ट्रिंग वरती व्हायब्रेशन क्रिएट करेल, किंवा सरफेस ऑफ लिक्विड वरून ती नेहमी पास होते. इट विल नेव्हर पास थ्रू गॅस ऑर इनसाइड द लिक्विड. ठीक आहे. लिक्विडच्या आतमध्ये किंवा गॅसमध्ये ही पास होत नाही. याच्या कॉन्ट्राडिक्टरी लॉंगिट्युडिनल वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस. ती सगळ्या टाईपच्या मीडियम मधून पास होते. ठीक आहे. तर हिचं सगळ्यात जास्त स्पीड जे आहे ते सॉलिड मध्ये असतं, हे लक्षात ठेवा. गॅसमध्ये साऊंड वेव्ह इज व्हेरी गुड एक्झाम्पल. तर साऊंड वेव्ह जे आहेत त्यांचं स्पीड जे आहे ते सॉलिड मध्ये जास्त असणार आहे. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट आहे डिफरन्स जो आहे की ट्रान्सव्हर्स वेव्ह कॅन बी पोलराइज्ड. आता हे पोलरायझेशन तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये डिटेलमध्ये शिकायचं, त्याच्यावर एक लॉ पण आहे तुम्हाला एक्सप्लेन करायला. पोलरायझेशनची मी फक्त तुम्हाला एक आयडिया देते की काय असतं पोलरायझेशन. तर परत एकदा आपण ट्रान्सव्हर्स वेव्हची डायग्राम ड्रॉ करूयात. तर ट्रान्सव्हर्स वेव्ह आपल्याला माहिती आहे की कशी जातीय, व्हायब्रेशन होतात. व्हायब्रेशन कसे पाहिजेत, परपॅन्डिक्युलर पाहिजेत. कोणाला परपॅन्डिक्युलर पाहिजेत? टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह. एक्स डिरेक्शन मध्ये चालली आहे तर वाय डिरेक्शन मध्ये तुमचे व्हायब्रेशन पाहिजे. पण तुम्हाला जर आठवत असेल तर वाय बरोबरच तुम्ही जर झेड ऍक्सिस ड्रॉ केला तर हा झेड ऍक्सिस पण एक्स ऍक्सिसला परपॅन्डिक्युलर आहे. मग तुमचे व्हायब्रेशन असे झाले तर काही प्रॉब्लेम आहे का? ते काय म्हणताय की व्हायब्रेशन परपॅन्डिक्युलर पाहिजेत. मग या डायरेक्शनला हे असं हॉरिझॉन्टल परपॅन्डिक्युलर आहेच की. किंवा मग तुम्ही असं कुठल्या तरी अजून एखाद्या डिरेक्शन मध्ये ड्रॉ करा, हे परपॅन्डिक्युलर आहेच की. मग व्हायब्रेशन असे झाले तरी काही प्रॉब्लेम आहे का? नाहीये. तर व्हायब्रेशन जे आहेत कुठल्याही डिरेक्शन मध्ये होऊ शकतात until and unless it is perpendicular to the direction of propagation of wave. तर मग आपल्याला हे व्हायब्रेशन ज्यावेळेस बघता येतात, तर ज्यावेळेस आपण बघतो तर व्हायब्रेशन जे आहे मोस्ट ऑफ द टाइम ते कुठल्याही डिरेक्शन मध्ये होत असताना आपल्याला दिसतं. म्हणजे स्ट्रिंग आहे, तुम्ही व्हर्टिकलीच ऑसिलेट करायला पाहिजे असं नाहीये, हॉरिझॉन्टली पण ती ऑसिलेट होऊ शकते. तर मग हे जे सगळं आहे की इट कॅन व्हायब्रेट इन ऑल द डिरेक्शन. पण ज्यावेळेस आपण रिस्ट्रिक्शन लावतो की मी इथे एक विंडो ठेवली आणि ती काय सांगते, आता व्हायब्रेशन जे हॉरिझॉन्टल पण होत आहेत इकडे, की काही पार्टिकल जे आहेत ते व्हायब्रेट अशा हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये होतात. तर मी काय केलं, इकडे रिस्ट्रिक्शन लावलं आणि तेच फक्त पार्टिकल मी अलाउ करते जे परपॅन्डिक्युलर व्हायब्रेट करतात. तर अशा टाईपचे जे आपण रिस्ट्रिक्शन लावतोय की या पार्टिकल्सनं फक्त एका डिरेक्शन मध्ये व्हायब्रेट करायला पाहिजे. तर या रिस्ट्रिक्शन लावण्याच्या प्रोसेसला पोलरायझेशन म्हणतात. ठीक आहे. मग हे पोलरायझेशन तर पॉसिबल आहेत कशामध्ये, ट्रान्सव्हर्स मध्ये. पण लॉंगिट्युडिनल मध्ये पार्टिकल असेच ऑसिलेट होतात ना, मग तुम्ही विंडो कशीही ठेवली तरी वेव्ह पास होणारच आहे. म्हणून हिला याच्यावर काय रिस्ट्रिक्शन लावता येत नाहीये, म्हणून लॉंगिट्युडिनल वेव्ह कॅन नॉट बी पोलराइज्ड असं लिहिलेलं आहे. पोलरायझेशनच्या डिटेल म्हणजे इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण नेक्स्ट इयर बघणार आहोत. त्यानंतर आहे मीडियम कन्वेइंग द ट्रान्सव्हर्स वेव्ह मस्ट पजेस इलास्टिसिटी ऑफ शेप. आता इलास्टिसिटी ऑफ शेप का? तर तुम्हाला जर आठवत असेल तर आपण लास्ट लेक्चर नाही, मे बी तुम्ही जर शिकला असाल मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड नावाचा चॅप्टर, तर त्यामध्ये तुम्ही शेप जो आहे तो त्याला परत मिळणं म्हणजे इम्पॉर्टंट आहे, किंवा ती परत त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये किंवा साईजमध्ये येण्याच्या जी त्याची प्रॉपर्टी आहे तिला आपण इलास्टिसिटी म्हणलो होतो, आठवत का? इलास्टिसिटी. ठीक आहे. तर या इलास्टिसिटी मध्ये काय करायचं, आपल्याला फक्त बघायचं की ही जी इलास्टिसिटी आहे ती शेपची असायला पाहिजे ज्यावेळेस ट्रान्सव्हर्स वेव्ह पास होते. मग ट्रान्सव्हर्स वेव्ह काय करते, पार्टिकल्सला वरती घेऊन जाते, मग खाली असे परपॅन्डिक्युलर ऑसिलेट करते. तर त्यांनी तो शेप चेंज झाला ना. पहिलं काय होतं, सुरुवातीला ते हॉरिझॉन्टली एकदम स्टील होतं, स्टेबल होतं, बरोबर. पण नंतर काय झालं, ते पार्टिकल्स काही अप जातात. मग वरती जाऊन जर ते तिथेच राहिले तर चालेल का? किंवा खाली जाऊन ते तिथेच राहिले तर मग ऑसिलेशन होणार नाही, आणि ऑसिलेशन जर नाही झाले तर वेव्ह पास नाही होणार. तर मग वेव्हच्या पासिंगसाठी काय पाहिजे की मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा इलास्टिसिटी कशाची पाहिजे, शेपची पाहिजे, की तो पार्टिकल किंवा ती मीडियम आपल्या ओरिजिनल शेपमध्ये येण्यासाठी केपेबल पाहिजे. पण जर लॉंगिट्युडिनल वेव्ह साठी बघितलं तर इथे इलास्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम पाहिजे. व्हॉल्यूम का? कारण इथं आपण बघा कॉम्प्रेशन करतो, म्हणजे तिचं व्हॉल्यूम कमी केलं, दोन्ही साईडनं प्रेशराईज होतीये ही, आणि व्हॉल्यूम कमी झालं, इकडे या पार्ट मध्ये व्हॉल्यूम वाढलंय, बरोबर. व्हॉल्यूम वाढलं आणि तसंच राहिलं तर वेव्ह पास होईल का? कारण पार्टिकलला सतत ऑसिलेशन करायचं आहे. तर हे जर नाही झालं तर वेव्ह पास होत नाही. म्हणून आपल्याला काय पाहिजे, इकडे लॉंगिट्युडिनल मध्ये व्हॉल्यूमचं काय पाहिजे आपल्याला, हे इलास्टिसिटी पाहिजे, व्हॉल्यूम इलास्टिसिटी. आणि जर तुम्ही ट्रान्सव्हर्स बघताय तर आपल्याला शेपची इलास्टिसिटी पाहिजे.
मग त्यामध्ये एक्झाम्पल आहेत वेव्ह ऑन द स्ट्रिंग और वेव्ह ऑन द सरफेस ऑफ वॉटर, आणि साऊंड वेव्स इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ द लॉंगिट्युडिनल वेव्ह, अँड इट इज अ ओनली, म्हणजे की एक सिंगल एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की जे आपण लॉंगिट्युडिनल वेव्ह साठी वापरू शकतो. तर या व्यतिरिक्त बघा हा डिफरन्स जो आहे तुम्ही म्हटलं स्क्रीनशॉट काढून घ्या याचा डिफरन्स, हा डिफरन्स तुमच्या एक्झाम साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये अगदीच 3 ते 4 मार्कना, 3 मार्कना तर आरामात विचारला जातो हा डिफरन्स. ठीक आहे, तर जमलं तर मी याच्या नोट्स पण आपल्या व्हिडिओच्या खाली शेअर करेन, तर तुम्हाला डायरेक्टली पीडीएफ पण डाउनलोड करता येईल याच्या नोट्सची. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ द वेव्ह. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघून आपण थांबूया, राहिलेला नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे, आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय, तर मॅथमॅटिकली हे जे दिसतं ना, हे असं इक्वेशन लिहायचं आपल्याला, कशाचं, वेव्हचं. आता हे वेव्ह आहेत कुठल्याही प्रकारचे असतील, तर जसं मी पहिलं सांगितलं होतं की इक्वेशन ऑफ वेव्ह ऑलवेज कम इन द फॉर्म ऑफ साइन किंवा कोसाइन. साइन किंवा कोसाइन मध्ये आपल्याला वेव्हचं इक्वेशन मिळणार आहे का, कारण साइनचा जर ग्राफ ड्रॉ केला ना तर तुम्हाला असं काहीतरी दिसतो. तुम्हाला इक्वेशन लक्षात असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर, हे इक्वेशन सर्कलचं वगैरे येतं. तर म्हणजे याला जर तुम्ही ड्रॉ केलं आणि तुम्ही जर असं एक्स आणि वाय ॲक्सिसवर व्हॅल्यू घेत ड्रॉ केलं तर तुम्हाला असं सर्कल मिळतं. म्हणजे हे इक्वेशन रिप्रेझेंट करतात सर्कल. तसंच वेव्ह आपली कशी दिसतीये, वेव्ह अशा टाइपमध्ये काहीतरी दिसतीये, आणि ती वेव्ह रिप्रेझेंट करायला आपल्याला काहीतरी मॅथमॅटिकल बेस पाहिजे, की मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये का, का आपल्याला मग बघायचं की अशा दोन वेव्ह ज्यावेळेस एकत्र येतात, मे बी अशी वाली वेव्ह आली एकत्र, तर त्यांचं काय होईल. मग तुम्हाला ते अमाऊंट मध्ये लिहायचं की याची वेलॉसिटी किती असेल, त्याचं स्पीड किती असेल, हे सगळं ज्यावेळेस, सॉरी वेलॉसिटी, हा स्पीड आणि वेलॉसिटी आर डिफरंट, बट मग तुम्हाला त्याचं फ्रिक्वेन्सी काढायची आहे, टाइम पिरियड काढायचा आहे, किती अँप्लिट्यूड असणार आहे ते तुम्हाला काढायचं, की रिझल्टंट अँप्लिट्यूड काय झालं. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करायचं, त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहायचं. ठीक आहे, आता या मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लक्षात ठेवा यांनी काय सांगितलं की हे जे इक्वेशन आहे, इट इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी. एक्स आणि टी म्हणजे काय, की आता बघा वेव्ह आपण आपली एक्स डिरेक्शन मध्ये वेव्ह चालली आणि वाय डिरेक्शन मध्ये पार्टिकल्स ऑसिलेट करतात. ठीक आहे, तर वाय डिरेक्शन मध्ये ज्यावेळेस पार्टिकल ऑसिलेट करतात तर वाय डिरेक्शन मध्ये आयदर तुमचं एक मॅक्झिमम अँप्लिट्यूडला येईल, किंवा मे बी ही मायनस ए ला म्हणजे मिनिमम अँप्लिट्यूडला जाईल, किंवा कुठल्याही मधल्या पोझिशन मध्ये तुम्हाला हा पार्टिकल मिळू शकतो, की हा इथे आहे मेन पोझिशनला आहे तर तुम्हाला वायची व्हॅल्यू 0 मिळेल, इथे वायची व्हॅल्यू जी आपण इकडे लिहिणार आहोत ती 0 मिळेल, किंवा एक्स्ट्रीमला निगेटिव्ह एक्स्ट्रीमला असेल तर वायची व्हॅल्यू -1 मिळेल, इथे मध्ये कुठेतरी निगेटिव्ह मध्ये साईन तुम्हाला व्हॅल्यू मिळू शकते. तर मग तुम्हाला वाय म्हणजे की पार्टिकल कुठल्या स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग ते इक्वेशन आपण लिहितो की ते टाइमनुसार पण चेंज होतं. टाइमनुसार चेंज होतं म्हणजे की मी या पॉइंटला कुठल्या तरी इथल्या ए पॉइंटला उभी आहे आणि टाइम पास होतोय, टाइम पास होतोय, तर मग तोपर्यंत पार्टिकल वरती आला, मग खाली गेला, परत वरती आला, तर वायची व्हॅल्यू बघा चेंज होते, की थोड्या वेळानं गेला की वाय वाढणार आहे, खाली गेला की निगेटिव्ह मध्ये वाढणार आहे. तर एक्स वायची व्हॅल्यू एक्स सोबत टाइम सोबत चेंज होतीये एक्स फिक्स असताना. किंवा मग तुम्ही फोटोग्राफ घ्या, फोटोग्राफ घेतला म्हणजे काय, टाइम तुम्ही फिक्स केला, टाइम फिक्स केला तर मग काय होत आहे, जसं तुम्ही एक्स वर पुढे पुढे जाणार आहात तस तसं काय होणार आहे, तुमचं जे पोझिशन आहे पार्टिकलचे तुम्हाला वेगवेगळे मिळेल. जशी इथं ती 0 आहे, या पॉइंटला ती निगेटिव्ह मध्ये मॅक्झिमम आहे, या पॉइंटला ती पॉझिटिव्ह मध्ये मॅक्झिमम आहे, तर तशी म्हणजे ही एक्स सोबत पण चेंज होती आणि टाइम सोबत पण चेंज होते. मग यामध्ये आपल्याला इथे मिळतं अँप्लिट्यूड. इथे जो के आहे या के ची व्हॅल्यू याच्यावर न्यूमेरिकल येतात, तुम्हाला व्हॅल्यू माहित पाहिजे, इथे दिलेली आहे की किती आहे, 2 पाय अपॉन लॅमडा, वेर लॅमडा काय आठवतं बघितलेलं, ही असते वेव्ह लेंथ. ठीक आहे, लॅमडा काय आहे इकडे, वेव्ह लेंथ आहे. ठीक आहे, त्यानंतर ओमेगा जो आहे तो आपण 4th चॅप्टर मध्ये बघितला होता. तर ओमेगा इज अ अँग्युलर वेलॉसिटी. इथे आपण सर्क्युलर मोशन सोबत कम्पेअर करतो. डझंट मॅटर की तुम्ही म्हणाल की याच्यात कुठून आलं अँग्युलर वेलॉसिटी, ती आपल्याला पुढच्या 12च्या पार्ट्स मध्ये कळून जाईल. तर यामध्ये 2 पाय अपॉन टी, टी इथं इथं काय असणार आहे, टाइम पिरियड असणार आहे, टी इज अ टाइम पिरियड.
किंवा यालाच आपण फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. फ्रिक्वेन्सीच्या मग 1/t ला n लिहिलं फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आणि त्यामध्ये राहिला भाग कशाचा, फायचा. हा फाय इथं दिलेला आहे आपण. हा फाय जो असतो तो असतो इनिशियल फेज. म्हणजे आता बघा इनिशियल फेज हा 0 पासून स्टार्ट झाला, तर इथे फायची व्हॅल्यू या डायग्रामसाठी फायची व्हॅल्यू 0 आहे. पण तुम्ही जर डायग्राम अशी ड्रॉ केली की एकदम एक्स्ट्रीमला चालू झाला आणि मग असं ऑसिलेट करताय, तर मग इथे बघा हा एक π/2 पार्ट ऑलरेडी कम्प्लीट झालाय, वेव्ह चालू झाली आहे π/2 पासून. मग इनिशियल फेज आपण लिहितो π/2. जर काहीतरी ऑसिलेशन तुमच्या उलट्या निगेटिव्ह डिरेक्शनला चालू झालं, तर हे डाऊनवर्डला चाललंय. कलर चेंज करते. इकडे हा जो आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये मूव्ह झालाय. तर मग डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये मूव्ह झाला म्हणजे काय आहे की याचा जवळजवळ पहिला हाफ पार्ट कम्प्लीट झालेला आहे. तर मग हा किती इथं येईल, पाय. तर मग इनिशियल फेज आपल्याला इथं मिळते पाय एवढी. ठीक आहे. तर मग ही जी व्हॅल्यू आहे ती इनिशियल फेजची आहे. इकडे ओमेगा टी आहे. ओमेगा इज अ टाइम पिरियड. टी जो आहे तो त्या इन्स्टंट, म्हणजे की मी म्हणलं की 10 सेकंड नंतर सांगा वेव्ह कुठे आहे, तर हा स्मॉल टी इन्स्टंटेनियस टाइम सांगतो. इन्स्टंटेनियस त्या इन्स्टंटला काय टाइम आहे. आणि हा इन्स्टंटेनियस पोझिशन सांगतो की त्या इन्स्टंटला कुठल्या डिस्टन्सला, म्हणजे की मी म्हणलं 10 सेंटीमीटर पर्यंत घ्यायचंय मला त्याच्या मीन पोझिशन पासून, तर मग तो 10 सेंटीमीटर येईल कुठे, एक्सची व्हॅल्यू. ठीक आहे. तर हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, अगेन आय एम टेलिंग की हे तुम्हाला आत्ता इतक्यात काही गरजेचं नाहीये. तर या आत्ता म्हणजे तुम्हाला फक्त लिहायला आहे की मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे. तुम्हाला याचा वापर अगेन 12th स्टँडर्ड मध्ये आणि भरपूर करायचा आहे. तर त्यामुळे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आता सध्यासाठी ऍटलिस्ट तुम्ही हे इक्वेशन पाठ करणं, म्हणजे पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवा ते की काय आहे, तर ते लक्षात तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता यानंतर बघा पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये न्यूटन्स फॉर्म्युला आपल्याला येणार आहे. तर अगेन आपल्या आयुष्यामध्ये न्यूटन काय पिछा सोडणार नाहीये. तर साऊंड मध्ये पण न्यूटन आहे. तुम्ही जर हीट चॅप्टर जर लर्न केला असेल, थर्मल प्रॉपर्टीज, त्यामध्ये पण न्यूटनचा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट इयर फ्लुइड डायनेमिक मध्ये पण न्यूटनचा लॉ आहे. तर न्यूटननं सगळ्या पार्ट मध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे न्यूटन विल कम अगेन अँड अगेन. पण इंटरेस्टिंग गोष्ट या चॅप्टर मध्ये अशी आहे की या वेळेस न्यूटन वॉज रॉंग. न्यूटन रॉंग होता आणि मग त्याच्यासाठी लाप्लास नावाच्या नवीन सायंटिस्टनं त्याचं करेक्शन केलं होतं. ठीक आहे. मग लाप्लास करेक्शन नावाचं अजून एक डेरिव्हेशन, हे करेक्शन आहे. कशात करेक्शन केलं, न्यूटनचा जो चुकलेला फॉर्म्युला होता त्यामध्ये लाप्लासनं करेक्शन केलं होतं आणि त्याचा मग आपल्याला साऊंडच्या स्पीडवरचा फॉर्म्युला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आहे. तर मग आता राहिलेला जो पार्ट आहे त्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. धन्यवाद.